श्री समर्थ एक महापुरुष. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी. तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. ओम नमो सद्गुरु रामदास आदिनारायण रूप निर्दोष. जगदुद्धारावया निशेष अवतार हा तुमचा. जगाचा उद्धार करण्यासाठी अवतरलेला एक महापुरुष समर्थ रामदास. महापुरुष म्हणजे महान पुरुष, मोठी व्यक्ती. क्लॉसस इज अ ग्रेट पर्सनॅलिटी. क्लॉसस म्हणजे मोठी व्यक्ती. महापुरुष म्हणजे खऱ्या अर्थाने नायक. हा नायक असा की ज्याने धाडसी आणि उत्तम कार्य केलं, अनेकांना प्रेरणा दिली, अनेकांसाठी स्वतःला झोकून दिलं आणि अनेकांकडून त्याचं कौतुक झालं. महापुरुष या शब्दाचा डिक्शनरीने दिलेला अर्थ सांगतो, अ हिरो is someone who has done something brave, good and is admired by a lot of people. महापुरुष म्हणजे मोठा आणि उच्च विचारांचा पुरुष. महापुरुष कोणाला म्हणावं याची अप्रतिम चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. महाराष्ट्रटाइम्स.com 9 नोव्हेंबर 1914 या दिवशीच्या महाराष्ट्र टाइम्स गुगल लेख हा जो होता त्याच्यामध्ये जे वाचनात आलं आहे त्यात बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं आहे ते असं आहे, व्यक्तीमधला सत्सद विवेक, त्या जोडीला ज्ञानसाधनेने प्राप्त झालेली बुद्धी आणि सामाजिक बदलाच्या भूमिकेने प्राप्त झालेली व्यक्ती, समाजातील शोषण व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी कार्यरत असलेली व्यक्ती आणि त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणारी व्यक्ती. ज्यांना महापुरुष म्हटलं जातं त्यांच्या कृतीतून इतिहास घडलेला असतो, घडत असतो. भारतभूमीमध्ये श्रेष्ठ आणि महापुरुषांचा उदय आणि त्यांचा कर्मयोग पाहायला मिळतो. परकीय आक्रमण, यवनी सत्ता, इंग्रज राज्यसत्ता या सगळ्या दरम्यान अशा कर्मयोगी व्यक्तींचा उदय भारतामध्ये होत राहिला. या दृष्टीने स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेल्सन मंडेला, समर्थ रामदास अशी अनेक नावं डोळ्यापुढे येतात. आजच्या या निबंधामध्ये समर्थ रामदासांच्या चरित्र आणि कार्याच्या दृष्टीने लिखाणाचा प्रयत्न केलेला आहे. या प्रत्येकाच्या प्रेरणा वेगळ्या, निदान वेगळे, पण हेतू दास्यमुक्तीचा, नव्या समाज निर्मितीचा. अशा प्रेरणा घेऊन लोककल्याणाचा ध्यास घेतलेले हे पुरुष महापुरुष बनतात. वास्तविक त्यांना देखील सगळ्यांसारखाच नरदेह प्राप्त झालेला आहे, पण त्या नरदेहाच्या प्राप्तीचा उद्देश पूर्ण करून नरजन्म सार्थकी लावणारे ते महापुरुष. पुरुषे इति पुरुषः, 9 द्वारांचं शरीर ज्याला लाभलेलं आहे असा दुर्लभ नरदेह प्राप्त झालेला तो पुरुष. देह हे एक नगर आहे आणि त्या नगराची 9 द्वारं आहेत. भागवत पुराणामध्ये या शरीररूपी नगराबद्दल आणि त्याच्या 9 द्वारांबद्दल म्हटलं आहे, पुरंजन हा शरीररूपी नगर निर्माण करणारा जीव आणि त्या जीवाचा सखा ईश्वर. अविज्ञान नावाने तो ओळखला जातो. जीवाने जेव्हा सुखदुःखरूपी सर्व विषय भोगण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याने 9 दारं, 2 हात, 2 पायांचा मानवदेह असा पसंत केला. 9 दारं असलेला 2 हात, 2 पायांचा मानवदेह पसंत केला. देह आणि इंद्रियांमध्ये बुद्धीमुळेच मी आणि माझेपणाचा भाव निर्माण होतो आणि विषयोपभोग घेतले जातात, ज्यामुळे ज्ञान आणि कर्म होत राहतात
अशी 10 इंद्रिय हे या देहाचे मित्र. 10 इंद्रिय, 11 मन, ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध, या सगळ्यांसह हे 9 द्वारं असलेलं नगर वसलेलं आहे. या नगरातल्या एकेका स्थानावरची 2-2 दारं म्हणजे 2 डोळे, 2 नाकाची छिद्र, 2 कर्णाची छिद्र, त्याच्या जोडीने मुख, लिंग आणि गुदा हे मिळून होणाऱ्या 9 द्वारांच्या माध्यमातून हा जीव इंद्रियांसह बाह्य विषयांकडे जातो. अशा प्रकारे हा देहाभिमानी जीव अज्ञानाने आच्छादित होऊन अनेक प्रकारचे त्रिताप आणि कष्ट भोगीत मनुष्य शरीरामध्ये वास करतो. खरं तर तो निर्गुण देह आहे, पण प्राण, इंद्रिय आणि मनाच्या धर्मांना आपलंच आहे असं समजून मीपणाच्या अभिमानाने बांधला जातो. मात्र यावर मात करून नरदेहाचा उद्देश जे लक्षात घेतात ते आपल्या नरजन्माचं सार्थक करतात. स्वतः आत्मतत्वाचा शोध घेऊन इतरांनाही तो करून देण्यासाठी प्रयास करतात. आणि या दृष्टीने समर्थ रामदासांचं विलक्षण, अद्वितीय आणि समर्थ कार्य बघायला मिळतं. या देहरूपी नगराच्या आधाराने अनेक साधनांची वाट मोकळी होते आणि सारासार विचाराच्या साहाय्याने अनेक जण मुक्त होतात. या नरदेहाबद्दल श्री समर्थ स्वतःच आपल्या दासबोधामधून सांगतात की म्हणून नरदेह श्रेष्ठ, नाना देहांमध्ये वरिष्ठ, जयाचे निचुके आरिष्ठ, यमयातनेचे. यासाठी देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले. म्हणूनच धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पाविजे सिद्धिते. आणि ही उक्ती स्वानुभवातून आणि स्वप्रचितीतून पूर्णांशांनी पूर्ण करणारा महापुरुष म्हणजे समर्थ रामदास स्वामी. श्री समर्थांचे लोककल्याणाचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांचा उपदेश लक्षात घेऊन ते यथामती मांडण्याचा हा प्रयत्न आहे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्माला जोर चढतो, अन्याय, अनिती, अत्याचार, बलात्कार, दुष्टपणा, बेबंदशाही माजून साधूंचा छळ होतो आणि दुष्टांचं वर्चस्व होतं, तेव्हा तेजस्वी आणि पराक्रमी पुरुषाच्या रूपाने अवतीर्ण होऊन राष्ट्रधर्माची बिघडलेली घडी पुन्हा बसवली जाते. या भगवंताने अर्जुनास सांगितलेल्या गुह्याप्रमाणे 16व्या शतकामध्ये श्री समर्थ अवतरले. अनन्य होऊन त्यांनी स्वरूपाचा अनुभव घेतला. संत वचनांवर आणि अद्वैत ग्रंथांवर ज्यांनी चिंतन केलं, या दृश्य विश्वामधल्या तत्वांचं विवरण केलं, निर्गुण ब्रह्माचा शोध घेतला. पहावे आपणासी आपण ही उक्ती ज्यांच्या बाबतीत पूर्ण उतरली होती आणि स्वरूपाचं मनन करता करता त्यामध्येच लीन होऊन जे जात होते, स्वरूपाशी अनन्य झाले होते, त्यांना अर्थात समर्थ रामदास स्वामी यांना एक महापुरुष म्हणून नक्कीच ओळखता येतं. त्यांच्यातला हा महापुरुष त्यांच्या चरित्र कार्यामधल्या अनेक घटनांमधून, प्रसंगांमधून लक्षात घेता येतो. मुळात पूर्वजन्मीच्या अभ्यासाचा जिवंत संस्कार बरोबर घेऊनच श्री समर्थ जन्माला आले आणि प्राप्त जन्मात क्रांतिकारक साधना करून त्यांनी ईश्वरी कृपेला खेचून आणलं, आत्मसाक्षात्कार करून घेतला. बालपणापासूनच त्यांना ईश्वराचं मार्गदर्शन लाभलं. मंत्रोपदेशाच्या तीव्र इच्छेनुसार स्वतः श्रीरामचंद्राने त्यांना त्याच मंत्राचा उपदेश दिला आणि ते नारायणाचे रामदास झाले. हे लक्षण अध्यात्मदृष्ट्या मोठ्या अधिकाराचं,
कृपापात्राचं आणि योग्यतेचंच नव्हे का? मार्गदर्शनाच्या या प्रकाराला अध्यात्मशास्त्रात ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात. जन्मजात प्रतिभा संपन्न, प्रज्ञा लाभलेले समर्थ हे खरेच भाग्यवान महापुरुष. समर्थांच्या लहान वयात त्यांच्या खोड्यांनी बेजार होऊन त्यांच्या आईने त्यांना प्रपंचाकडे लक्ष द्यावं हे सांगितल्यावर घरातल्याच एका अंधारमय कोठीच्या खोलीत बसलेले समर्थ आईच्या हाताला लागले. तेव्हा तिने "अरे इथे बसून काय करतोस?" या आईच्या प्रश्नाला या जन्मसिद्ध महापुरुषाने जवाब दिला, "आई, चिंता करतो विश्वाची. एकतर या जगातल्या दुःखी माणसांचं दुःख कसं हलकं करावं ही चिंता, किंवा मी या अवाढव्य विश्वावर विचार करीत आहे हा भाव." हेच त्यांच्या वाक्यांमधून व्यक्त होताना दिसतंय. अर्थात त्या बालवयात सुद्धा विश्वाचं मनन करण्याइतकी विशाल धारणाशक्ती त्यांच्या बुद्धीमध्ये होती आणि त्या बालवयातही जगाला कसं सुखी करावं याची तळमळ लागण्याइतके निस्वार्थी आणि विशाल अंतःकरण त्यांच्यापाशी होतं. या अर्थांमधूनच ते महामानव होते याबद्दल शंकाच उरत नाही. केवळ माझ्यासाठी मी नाही, मी जगासाठी आहे. माझ्याकडून जगातलं दुःख कमी व्हावं अशी अकृत्रिम निस्वार्थीपणाची वृत्ती सहजांगी असणं हे खऱ्या थोर पुरुषाचं प्रधान लक्षण आहे. श्री समर्थांच्या अंगी ते लक्षण लहानपणापासून स्पष्टपणे आढळतं. बोहल्यावर उभं असताना सावधान हा शब्द ऐकल्यावर त्वरेने मंडपातून निसटणाऱ्या समर्थांच्या लोकविलक्षण वागण्यातून काय स्पष्ट होतं? तर त्या वयातच पक्का झालेला ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय आणि ईश्वर दर्शन हे निश्चित केलेलं जीवनाचं ध्येय. या ध्येयाच्या आड येणाऱ्या स्वजनांचे प्रपंचाचे पाश एवढ्या लहान वयात त्यांनी भगवंतासाठी तोडले. केवळ भगवंतासाठी प्रपंचाचे सारे पाश तोडून तप करण्यासाठी जाणारी माणसं दुर्मिळ असतात. त्या दृष्टीने समर्थ हे खरेच समर्थ. समर्थांनी आचरलेली टाकळीतील जीवन पद्धती म्हणजे एक मोठी तपश्चर्याच होती. महर्षी विश्वामित्रांना यज्ञदेवतेच्या चिंतनामध्ये बुद्धीच्या गहन गूढ अवस्थेमध्ये विश्वमनाशी समरस झालेला असताना गायत्री मंत्र स्फुरला. हा मंत्र पवित्र आणि शुभ दैवी शक्तींचं प्रतीक असलेला, योग्य मार्गाने जप केल्यास मनाचा अतींद्रिय जगात प्रवेश करून देणारा, त्याला शुभशक्ती वश झाल्यामुळे साधकाच्या संकल्पांना मोठंच सामर्थ्य प्राप्त करून देणारा. समर्थांचा मोठा लोकसंग्रह होता. त्यांना तो लोकसंग्रह करायचा होता. अनेक दृश्य अदृश्य दुष्ट आणि अशुभ शक्ती त्यांच्या आड येत होत्या आणि येणार होत्या. त्या दुष्ट शक्तींचा प्रतिकार करण्यास गायत्रीने तिच्या पुरश्चरणाने श्री समर्थांना अनेक अतींद्रिय आणि शुभ शक्तींचा साठा दिला. वाक्सिद्धी, संकल्पसिद्धी, भविष्यज्ञान अशा अनेक प्रकारच्या अतींद्रिय शक्ती समर्थांच्या सेवेला सदैव हजर असत. लोकांच्याच कल्याणासाठी त्यांनी त्या शक्ती तारतम्याने वापरल्या. प्रत्यक्ष श्रीरामरायाने त्यांना रामनामाचा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला. या दिव्य तारक मंत्राचा निरंतर जप करणाऱ्या साधकाच्या सूक्ष्म देहाला आपोआप त्या देवतेचा आकार येत असतो. देवतेचे प्रधान गुण त्याच्या अंगी प्रकट होऊ लागतात. समर्थांनी लहानपणापासूनच तारक मंत्राचा पुष्कळ जप केला होता आणि तपश्चर्येला सुरुवात केल्यावर त्यांनी प्रथम या मंत्राचा 13 कोटी जप केला होता. इतकंच नाही तर ते जन्मभर त्या नामाच्या अनुसंधानात राहिले.
नामाच्या सातत्याने त्यांची वृत्ती अधिकच अंतर्मुख झाली. जागेपण, स्वप्न आणि गाढ झोप या तिन्ही अवस्थांमध्ये त्यांचं नाम सतत चालू असे. नामस्मरण चिरंजीव पद देऊन जीवाला शिव बनवतं, असा श्री समर्थांचा अनुभव आहे. यातून त्यांची थोरवी अधिकाधिक अधोरेखित होत जाते. दास्यभक्तीचा आचार्य हनुमान हा श्री समर्थांचा आदर्श होता. त्याच्यापासून समर्थांनी भगवंताबद्दल अनन्य निष्ठा, असीम स्वामी भक्ती, विलक्षण विनयशीलता, कर्तव्याची जागृती, विवेकजन्य शरणागती, दुष्टांचं दमन करणारी ओजस्विता आणि अनन्यसाधारण यत्नशीलता हे गुणविशेष आत्मसात केले होते. त्यांच्या महापुरुष पदासाठी हे सारंच महत्त्वाचं ठरलेलं होतं. श्री समर्थांचं सारं थोरपण त्यांच्या आत्मज्ञानामध्ये सामावलेलं आहे. सर्वोत्तम आत्म्याचं दर्शन करून घेण्यासाठी त्यांनी केलेली आत्मज्ञान साधना सर्वात महत्त्वाची मानली पाहिजे. पंचवटीतील 12 वर्षाच्या काळात श्री समर्थांनी आपला देह आणि आपलं मन संपूर्ण ईश्वरमय करून मी आणि सच्चिदानंद स्वरूप ईश्वर आहे, मीच तो आहे ही आत्मभावना त्यांच्या अंतर्यामी स्थिरावली. ती मग शेवटपर्यंत. समर्थांचं अंतर्याम आरंभापासून अखेरपर्यंत तळमळीने काठोकाठ भरलेलं होतं. साधनकाळी प्रथमार्धात त्यांना ईश्वराची प्रचंड तळमळ लागली होती. रामदर्शनासाठी ते अस्वस्थ होत असत आणि वेळोवेळी त्यांना रामदर्शन आणि रामाशी संवाद प्राप्त होत असे. आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे कृष्णातीरी आल्यापासून ते थेट अंतकालपर्यंत त्यांना लोककल्याणाची प्रचंड तळमळ लागली होती. लोक निर्भय होऊन सुखी व्हावेत, त्यांचं जीवन सुरक्षित होऊन अध्यात्माच्या पातळीवर जावं, आपापसात प्रेम वाढावं, यासाठी त्यांचा जीव अतिशय बेचैन असे. अशी कृती केवळ आणि केवळ महापुरुषांकडूनच होत असते. श्रवण, मनन, निदिध्यासन, साक्षात्कार या सर्व पायऱ्यांमधून समर्थ स्वतः गेले आहेत. समर्थांचं श्रवण, वाचन, कीर्तन, प्रवचन, मनन, मानसपूजा हे सगळंच त्यांनी स्वानुभवातून सांगितलेलं आहे. आपल्या सकट सारं विश्व आनंदाचा विलास आहे. या अनुभवावर आरूढ झालेला साक्षात्कारी पुरुष केवळ लोककल्याण करीत असतो, लोककल्याण करीत जगत असतो. या जीवनमुक्तावस्थेला पोहोचलेले समर्थ ब्रह्मज्ञानी महात्माच होते. करता जगदीश हे तो खरे, परी विभाग आला पृथकाकारे, तेथे अहंतेचे काविरे बाधिजेना, हीच त्यांची शिकवण होती. लिहिणं, वाचणं, बोलणं, चालणं सारं सुंदर असतानाच ज्यांच्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्याला एक प्रकारचं माधुर्य होतं, असे महान पुरुष म्हणजे श्री समर्थ. स्वाभाविकच त्यांचे अनुयायी त्यांचे शब्द झेलणारे होते. ऐसा पुरुष धारणेचा, तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा, गुण घ्यावा श्रीराम. हीच समर्थांची उक्ती आणि कृती होती. आत्मज्ञानी असूनही इतर अंगांनीही परिपूर्ण असंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळेच सर्वस्पर्शी विषयाचा ग्रंथराज दासबोध तयार झाला. समर्थांनी दिलेलं विपुल वाङ्मय भविष्यकाळातही मार्गदर्शक ठरणार आहे. असा हा महान लेखक आहे, कवी आहे, तत्वचिंतक आहे आणि नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण इत्यादी अनेक विषयांवर प्रकाश टाकणारा बहुआयामी असा महान पुरुष आहे. नीतिशास्त्रामध्ये प्रत्यक्ष कर्म महत्त्वाचं असलं तरी त्याहीपेक्षा त्या कर्माची अंतःप्रेरणा अधिक महत्त्वाची, ही समर्थांची धारणा होती. त्यांची कर्मप्रेरणा निस्वार्थ, निसंशय आणि विकारमुक्त अशीच होती.
लोकांतात जन्मलेले श्री समर्थ समाजात राहूनच सौजन्याचा अभ्यास करणारे, त्यासाठी एकांत सेवणारे आणि आत्मसाक्षात्कार झाल्यावर पुन्हा लोकांतात येऊन कार्य करणारे असे होते. त्याचबरोबर आपल्या कार्यातून आत्मज्ञान व्यवहारात उतरवणारे होते. अनेक व्यक्तींना एकत्र आणून एकाच ध्येयासाठी प्रयत्न, समूहातील व्यक्तींचं संघटन, काम करून घेण्याची कला, माणसांचे दोष पोटात घालून त्यांच्या गुणांचा उपयोग करून घेण्याची कला, या साऱ्या गोष्टी राजकारणात असाव्यात असं समर्थांचं सांगणं आहे. राजनीती शास्त्रातील अनेक मूलभूत विचार त्यांनी आपल्या लेखनात मांडले आहेत. त्यातून शिवछत्रपतींना आणि नंतर संभाजीराजांनाही त्यांनी यासाठी मार्गदर्शन केलं आहे. अध्यात्मनिष्ठ आणि निस्वार्थी महंतांच्या राजकारणात पहिलं स्थान ईश्वराला आणि दुसरं स्थान समाजहिताला असतं, हा विचार घेऊन कृती करणाऱ्या समर्थांच्या राजकारणाने समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला होता. त्याचवेळी प्रपंच लटका आणि संदेह निर्माण करणारा असून दृश्यामध्ये गुंतवणारा आहे, तर परमार्थ हा खरा आणि निस्संदेह असून तो दृश्याला विटणारा आहे, हा महान विचार समर्थांनी समाजाला दिला. अनंत अशा ब्रह्मस्वरूपाचा अनुभव स्वानुभूतीने घेतलेले समर्थ म्हणूनच भल्या माणसाला परमार्थ साधण्याची खटपट करायला सांगतात. इतकंच नव्हे तर परमार्थ किंवा साक्षात्कार हे मानवी जीवनाचं सर्वोत्तम ध्येय असून ते पदरात पाडण्यासाठी प्रत्येक माणसाने जन्मभर खटपट करावी असा आग्रह या महापुरुषाचा होता. समर्थांनी अनेक महंत घडवले, कीर्तनकार आणि प्रवचनकार तयार केले. गिरी गोसावी, कल्याण स्वामी, उद्धव स्वामी, जयराम स्वामी, वेणा स्वामी यांची 1648च्या सुमारास कीर्तनही सुरू झालेली होती. रामकथा ब्रह्मांड भेदून पैल्याड न्यावी ही समर्थांची आज्ञा त्यांच्या महंतांनी आचरणात आणावी असं महान कार्य या श्रेष्ठ पुरुषांनी केलेलं होतं. महंतांनी केलेला संप्रदायाचा प्रसार, त्यांचा व्यासंग, लोकसंग्रह, भिक्षेतून संघटन अशा अनेक गोष्टी साध्य होऊन प्रबोधन कार्य गतिमान झालं होतं. जिथे हिंदूंना चोरून सुद्धा रामनाम घेण्याची सोय नव्हती, ते चित्र बदलण्यासाठी कटिबद्ध झालेल्या समर्थांनी महंतांना वेगाने कार्याला लावलेलं होतं. 12 वर्ष भारत भ्रमणातून पायी चालत समर्थांनी ठिकठिकाणी मठांची स्थापना तर केली होतीच, आणि विशेष असं की तिथे जातपात, स्त्री पुरुष असा मुद्दाच नव्हता. टाकळीच्या मठाने आपल्या कार्याचा श्री गणेशा केल्यानंतर भविष्यात पुढे त्यांनी 1100 मठ स्थापन केले आणि 1400 महंतांना दीक्षा दिली. त्यामध्ये जवळजवळ 30-32 स्त्रिया महंत होत्या. लोकसंग्रह, बलोपासना, उत्तम संस्कार, उत्सवासाठी सर्वांना एकत्र आणणं, मुलांना सन्मार्ग दाखवणं, दुःखितांची दुःख दूर करणं अशी अनेक सत्कर्म समर्थ आपल्या मठांमध्ये करवून घेत असत. समर्थांचा प्रत्येक मठ हे त्या काळातलं विद्यापीठ होतं आणि मठपती म्हणजे चालतं बोलतं विद्यालय होतं. छापखाने नसताना ग्रंथाच्या अनेक प्रती तयार करून ग्रंथालय समृद्ध करण्याचं कार्य समर्थांच्या मार्गदर्शनाने महंत करीत असत. हे कार्य जगाच्या इतिहासात दैदिप्यमान तर आहेच आणि अभूतपूर्व आहे, आणि हे सार करून घेणारा लोकविलक्षण महात्मा म्हणजे समर्थ रामदास. आपल्या महंतांबरोबर एकांतात, गुहेमध्ये, घळीमध्ये मोकळेपणाने चर्चा आणि संवाद करणारे हे जे समर्थ, ते म्हणत असत, एकांत गुहा निर्वात जेथे, चर्चा करावी अद्वैत तेथे,
संसर्ग खोटा इतरा जनांचा, जयास नाही वर सज्जनाचा. बहुत लोक एक करावे, एक विचारे भरावे, आणि त्याबरोबरच मराठाती तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा सकस विचार या महान पुरुषाने आपल्या महंतांना कार्यविस्तारासाठी दिला होता. दुग्ध शर्करेच्या योगाने शिवराय आले आणि समर्थांच्या कल्पना साकार झाल्या. नवीन संघटित स्वराज्य आलं. सामान्य माणसाला पोटभर अन्न मिळू लागलं. प्रपंच जीवन सुरक्षित झालं. सर्वांना न्याय देणारी राज्यव्यवस्था आली आणि नैतिक मूल्यांना जिवंतपणा येऊन धार्मिक आचारांना मोकळीक मिळाली. जगाला सुधारण्यासाठी आणि लोककल्याणासाठी स्वतः सर्वसंग परित्याग करून निवृत्तिमय जीवन जगणाऱ्या या ब्रह्मज्ञानी महात्म्याने दुर्लभ असा नरदेह आणि संसार विवेकाने करण्याचा उपदेश प्रापंचिकांना दिला आणि यशस्वी प्रपंचासाठी परमार्थाचा आधार घेण्यास सांगितला. समर्थांचा अफाट लोकसंग्रह, दुसऱ्याचं अंतःकरण जाणण्याची वृत्ती, त्यांचं प्राण्यांवरचं प्रेम, सर्वांमध्ये ईश्वरी तत्व पाहण्याची त्यांची दृष्टी, स्वतःच्या साधनेचा इतरांसाठी उपयोग, यासारख्या अनेक या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वामधल्या लक्षणीय गोष्टी. विशाल बुद्धी, अखंड वाहणारी जिवंत प्रतिभा आणि अवघे सुखी असावे ही दिव्य वासना, यांचं ईश्वरी देणं या महापुरुषाला लाभलेलं होतं. सातत्याने 400 वर्ष सज्जनगडावर सकाळच्या काकड आरतीपासून दिवसभरातली पूजा, उपासना, आरत्या हे सारं शिस्तबद्धतेने चालू असलेला दिनक्रम हे समर्थांच्या कार्याचं इंगित आहे. एका महापुरुषाच्या निर्वाणानंतर त्याच्या कार्याचा आणि शिस्तीचा शिरस्ता आजही अव्याहतपणे घडतो आहे, ही मोठी जमेचीच गोष्ट नाही का? नरदेहाची प्राप्ती अनेकांना होते, पण कोणी एखादाच त्याचा नेमका उपयोग करून घेतो आणि दुसऱ्यानेही करावा म्हणून धडपडतो. त्यातलेच श्री समर्थ. भारतीय समाज सर्वथैव दुर्बल झालेला असताना आपलं गतिमान व्यक्तिमत्व आणि आशावादाने भरलेलं तत्त्वज्ञान पुढे आणून समाजाला सावरणारा हा महापुरुष. प्रपंच, परमार्थ आणि परोपकार असा त्रिवेणी संगम जीवनामध्ये साकारून आपलं जीवन धन्य करावं आणि दुर्लभ अशा नरदेहाचा योग्य उपयोग करून देव बोळेसा करावा, अशी महान शिकवण देणाऱ्या या महापुरुषाला शतशः प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.